एखाद्यानं खोचकपणे टोचून बोललेलं वाक्य आपल्या आयुष्याला कसं कलाटणी देणारं ठरतं याचं उत्तम उदाहरण भंडाऱ्यात दिसलं। भंडाऱ्यामध्ये चहा टपरीवर काम करणाऱ्या एका पठ्ठ्यानं 12वीला चांगलं यश मिळवलं। त्याच्या यशानं सगळ्यांना चकित केलंय। पाहुयात भंडाऱ्यामधल्या याच पंकज जेंगठेंची कहाणी। हे पंक्या, अभ्यास कर रे, नाहीतर नापास होशील। हे वाक्य पठ्ठ्यानं ऐकलं आणि पोरग जिद्दीनं पेटून उठलं। आणि नाही म्हणता म्हणता या पोरानं 12वीला 55% मार्क मिळवून परीक्षेत पासही झालं। नाव पंकज नरेश जेंगठे, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील तो रहिवासी आहे। पंकजच्या घरची परिस्थिती तशी हलाखीची आहे। आई वडील दोघेही मोलमजुरी करतात आणि कुटुंबाला हातभार लागावा म्हणून पंकज चहाच्या टपरीवर काम करायचा। 12वीच्या परीक्षेच्या वेळीही त्यानं आपलं काम काही सोडलं नाही, तो काम करतच राहायचा। चहाच्या टपरीवर येणारी लोक त्याला वारंवार हिणवायची, अबे पंक्या, अभ्यास कर रे, कामाला येऊ नकोस, नाहीतर नापास होशील आणि पुढं हेच काम करावं लागेल, असं टोचून आणि उपहासात्मक बोलायची। हे वाक्य त्याच्या मनाला लागलं आणि पोरग पेटून उठलं। पंकजनं लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यानं चहाच्या टपरीवर आपलं काम सुरूच ठेवलं आणि परीक्षा दिली आणि 12वीला 55% मार्क घेऊन 12वीची परीक्षा पासही झाला। त्यानंतर आतापर्यंत जे लोक त्याला हिणवायचे त्यांनीच पंकजच्या अभिनंदनाचे बॅनरही लावले। मी थोडा गरीबच आहो, माझे आई वडील पण मजुरीच करते, मी पण शिक्षणासाठी मजुरी म्हणजे दुकानात काम करतो। आणि मला दुकानात काम करताना लोक म्हणायचे तू पास नव्हता कर, पण मी पास झालो आणि 55% घेतलो, मला बहुत खुशी। शेवटी काय हो, वायफळ बडबड करणाऱ्यांकडे लक्ष न देता आपण आपलं काम नीट करत राहायचं आणि आपल्या यशानंच त्यांची तोंड बंद करायची। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।